हरिओम. नुकत्याच एका सत्संगाला गेलेली असताना तिथे तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आपण काय करायचं याच्या काही गोष्टी समजल्या आणि मला असं वाटलं की त्या सर्वांशी शेअर कराव्यात म्हणून हा व्हिडिओ. जेव्हा आपण तीर्थक्षेत्री जातो तेव्हा तीर्थक्षेत्राची भूमी अत्यंत पवित्र असते आणि त्या पवित्र भूमीमध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि म्हणून त्या सकारात्मक ऊर्जेचा आपल्या शरीराशी जास्तीत जास्त संपर्क व्हावा म्हणून अनवाणी चालावं, तिथे बसावं आणि त्या भूमीमधनं जे येणाऱ्या ज्या लहरी आहेत, सकारात्मक लहरी, ऊर्जा, ती आपल्या शरीरामध्ये जेवढी ॲब्सॉर्ब केली जाईल तेवढा आपल्याला फायदा होतो. तीर्थक्षेत्री गेल्यानंतर करायची दुसरी गोष्ट म्हणजे जास्त भजन आणि कमी भोजन. तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्री गेल्यानंतर उपवास करावा असं सांगितलं गेलंय. तिसरी गोष्ट, तीर्थक्षेत्री अन्नदान करावं. तुम्ही केलेल्या अन्नदानाचं तुम्हाला 100 पटींनी जास्त पुण्य मिळतं. तीर्थक्षेत्री केलेल्या अन्नदानाचं 100 पटींनी पुण्य मिळतं, म्हणून अन्नदान करावं. चौथी गोष्ट, जेव्हा तीर्थक्षेत्री आपण स्नान करायला जातो नदीमध्ये, जसं की आता वाराणसीला गेलात, हरिद्वारला गेलात किंवा अयोध्येला गेलात आणि तुम्ही तिथे नदीमध्ये स्नान करत असाल तर पहिल्यांदा हॉटेलमधनं निघताना किंवा तुम्ही जिथे राहत असाल तिथून आंघोळ करावी आणि मग स्नानाला जावं. कारण ते जे नदीतलं स्नान असतं ते पवित्र स्नान असतं. तिथे तुम्ही आपल्या अंगाची घाण काढण्यासाठी जात नसता, तर पवित्र होण्यासाठी जात असता आणि म्हणून कधीही आधी आंघोळ करावी आणि मग नदीत जाऊन स्नान करावं. तर ह्या 4 गोष्टी मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर कराव्यात, म्हणजेच तुमच्या तीर्थयात्रेचं तुम्हाला जास्तीत जास्त पुण्य प्राप्त करून घेता येईल. त्या तीर्थक्षेत्री जाऊन तिथे तुमच्याकडून योग्य गोष्टी घडतील. आवडला व्हिडिओ तर नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद. हरिओम.